तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला धन्यवाद सर्व. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा असणार आहे की आज माझ्या मामाचा मुलगा जो नरेश त्याचा साखरपुडा आहे, म्हणजे एंगेजमेंट आहे आपल्या भाईंदरमध्ये. तर आमचा प्रवास हा विरार टू भाईंदर होणार आहे आणि आज मी तुम्हाला माझी जी फॅमिली आहे पहिल्यांदाच मी या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. ही माझी वाईफ आणि हा माझा मुलगा विहान. तर माझी फॅमिली मोठी आहे, म्हणजे माझे आई पप्पा सर्व घरातला मोठा मीच मुलगा. त्याच्यानंतर 2 भावंड आहेत मला. एक राहतो नालासोपाऱ्यामध्ये, एक राहतो भाईंदरमध्ये. तर आपण आजचा कार्यक्रम भाईंदरमध्ये बघणार आहोत. मामाचा मुलगा चिरंजीव नरेश याचा आज साखरपुडा आहे. तर आपण बघूया पुढचा प्रवास आणि चला निघूया मग. धन्यवाद सर्वांना. बाबू बोल धन्यवाद. अरे बोलला पाहिजे तू. साखरपुडा आज आयोजित केलेला आहे. त्याची मांडणी करण्यासाठी उपस्थित झालेल्या मंडळाला आम्हाला हुकूम द्यावा.
तत्पूर्वी गणेशाची पूजा परदेवाची पूजा झालेली आहे. आता मुलीची साडी पूजन आहे, साडी द्यायची आहे. त्यासाठी नवरदेवाच्या 5 मुली तयार करा आणि या ठिकाणी दामोदर मंडपापासून 5 वाजता काल सुद्धा पाहुण्याची ओळख कोणाला द्यायची आहे, बरोबर आहे नमस्कार. आजच्या या लाड आणि वडकर परिवाराचा एकत्र चांगलं संबंध झाले आहे. तर त्यावर सगळ्यांचे अभिनंदन. तसेच आज साखरपुड्यानिमित्त गौरव आणि निवडून आलेल्या सगळ्या ग्रामस्थांच्या सगळ्यांचे सगळ्यांचे आभार. तसेच ग्रामस्थांच्या दोन्ही समाजाची आपापली ओळख करून द्यायची आहे. तर सोयरी ओळख करून द्यावी अशी तुम्हाला नम्र करते. सर्वप्रथम हे जे उभे आहेत ते नवऱ्याच्या वडील परशुराम वरंकर हे म्हणजे नवऱ्याचा चुलता मधुर वरंकर, हे त्याचे चुलत भाऊ रवींद्र वरंकर, हे रामजी पाटील त्यांच्या आत्याचे मिस्टर रामजी पाटील, ते रामजी पाटील सुपुत्र राजेश पाटील. त्याच्यानंतर इतर जे मंडळी करण्याची ग्रामस्थ मंडळी आहेत अशी यांची ओळख आहे. आता दीपक माळी सोयरे नवऱ्याचा मामा आहे दीपक माळी अशी त्यांची ओळख आहे. जे काय एकदम समजून तुम्ही जे काय विद्यार्थ्यांची जानकारी आपण घेऊ आणि खूप कार्य पूर्ण पाठवा. धन्यवाद. आणि निवडणूक ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम जी आपण ढोलकीचा भाग ठेवला आहे त्यामध्ये सर्वप्रथम निखिलेशचा पाहू अक्षय अनेक त्याच्यानंतर त्यांचे चुलते श्री काशीनाथ नांदेडवार, त्यानंतर आमच्या भावकीतले श्री एकनाथ लाड त्यांचे मामा सर्व मामा मंडळी आहे. आणि आज पूर्ण आमचा लाड परिवार आहे. तर सर्वांच्या वतीने प्रत्येकाची नावं घेतली तर खूपच वेळ जाईल. आतेभाऊ आहे आणि सगळे काका वर्ग आणि लाड परिवार आणि सर्व आपण ग्रामस्थ परिवार या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि आपण या पुढच्या कार्यक्रमाला बोलू. ओळख करून दिलेली आहे नंदुबाई शिंदे, राजू शिंदे असे आणि आमचे संतोष यशवंत यांनी ओळख करून दिले. पण यजमानांची स्वतःची ओळख, स्वतःचं गाव आणि कुठल्या गावावर आम्ही कुठले सोशल माहिती दिलेली आहे आणि कुठली सूर आणि कुठल्या गावात गेली हे मात्र सांगायला दिसलं पाहिजे.
मला ते सांगावं उभं राहून. जाहीर झाली. 9 तालुका काळा आणि जिल्हा रायगड असा नावाचं गाव आणि अशी नावाची ओळख आहे. धन्यवाद. आमचं मुलीचं गाव आहे मुक्काम देऊळ कोळसरपेठे तालुका मुरबाड जिल्हा रायगड. आमच्या मुलीचं नाव आहे निकिता मधुकर लाड आणि आपण त्यांनी जो उल्लेख केला त्या वरडकर कुटुंबाची ते विवाह संपन्न होतील. आज त्यांचाच हा वाघनित्याचा विषय इथे संपन्न होतो.
कृपया लक्ष केंद्रित करा आणि पेढ्याचा कार्यक्रम होईल. आणि यांचा हा समारंभ आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये जोरामध्ये होऊ द्या. आता मंडळी दुपारी पोटाचा कार्यक्रम चालू होत्या. मामा त्याच्यामुळे मुलीचे मामा खेडेकर या पुढे या. कैलासवासी मधोदर नामदेवला मुक्काम नेरूळ कोणतं टेंटे यांची द्वितीय कन्या आणि चिरंजीव घरे श्री परशुराम भागवजी वरणकर मुक्काम गोळवडी पोस्ट उठवली तालुका तळा जिल्हा रायगड यांचा द्वितीय पुत्र. याचबरोबर विधी संख्या 1947 मार्गशीर्ष शुक्र 7 गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2002 रोजी सकाळी 11:31 या शुभप्रसंग करण्याचे योजले आहे. कार्यस्थिती श्री समर्थ आहेतच, तरी या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वरील वरात आशीर्वाद द्यायची नम्र विनंती. आपले श्रेयांकित कैलासवासी मधोदर नामदेवला आणि रंभा माधवी मधोदरला, कुमार अक्षय मधोदरला, व्यवस्थापक मेयर बालमित्र मंडळ आणि महिला मंडळ नेरूळ. निवासस्थळ आहे डिवाइन मॅरेज हॉल भाईंदर फाटक जवळ भाईंदर पूर्व. आपल्यापर्यंत आमची काही नातेवाईक मंडळी हस्ते पळते सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रिका पोहोचवतीलच. हाच तुमचा मान ठेवून कृपया या शुभप्रसंगी आपण सर्वजण यावे अशी अपेक्षा बाळगतो. आणि आजचा साखरपुडा वाढ निश्चयाचा कार्यक्रम इथे संपला.
असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा यजमानांच्या वतीने विनंती करू, स्नेहपूर्वकाची आपण सर्वांना आग्रहाची विनंती राहील. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपला हा साखरपुड्याचा कार्यक्रम तुमच्या सर्व बाळगोपाळांच्या उपस्थितीत हा आपण सगळ्यांनी पार पाडलेला आहे. साखरपुड्याची सुपारी सुद्धा मोठ्यात आलेली आहे आणि हा क्षण तुम्ही सगळ्यांनी या लग्न आधीचा साखरपुडा, या साखरपुड्याचा हा क्षण तुम्ही पाहिलेला आहे. त्यानंतर आपले या साखरपुड्याच्या नंतर आपलं नारळ फोडणे आणि प्रसादाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर अल्प उपहार आपल्या सर्वांसाठी ठेवण्यात आलेला आहे. तेव्हा पुढे या ठिकाणावर जाऊ नये, परंतु बंधूंनो मला 2 शब्द बोलायचे वाटतात. मंडळी बोलू ना. हा साखरपुडा आमचे लाड घराण्यातील निकिताताई आणि वरणकर घरातील नरेश भाऊ यांचा हा लग्न अगोदरचा साखरपुडा अगदी तुमच्या साक्षीने पार पाडण्यात आलेला आहे. हा साखरपुडा आपल्या समाजातला आहे. बंधूंनो, इतर साखरपुडे आणि आपल्या समाजामध्ये हा साखरपुडा करतो, त्याच्यामध्ये एक हा आनंदाचा क्षण तुम्ही पाहूही शकता. आणि आपल्या जातीमध्ये समाजामध्ये काय प्रथा आहे, काय नियम आहेत, काय बंधने आहेत, याची चर्चा या ठिकाणी व्यासपीठावर बसलेली मंडळी एकमेकांना विचारून, यजमानीला विचारून त्यांना लग्नापूर्वी बंधनामध्ये आणतात. आणि ही शपथविधी कोर्टाच्या अगोदर आमची सामाजिक शपथविधी आम्ही पार पाडतो, याचा मला आनंद वाटतो. आपल्या समाजामध्ये समाजाचे रीतिरिवाज आणि समाजाची आपुलकी समानत्व मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक जातीने आपला समाज हा मोठा आहे, आपुलकीचा आहे, याला कमी लेखू नका. आई वडिलांनी आपल्याला ज्यावेळेस या ठिकाणी आपल्या सुसंस्कृती दिली, मोठं केलं, शिक्षण दिलं, काय गुणाने आपल्याला वाढवलं, त्यांच्या आचरणामध्ये आपण राहिलं पाहिजे. आज आपण सर्व बैठकीच्या माध्यमातून किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमातून या युगाच्या माध्यमातून आपण सगळे शिकतो. परंतु धर्म संस्कृती आणि आई वडिलांची संस्कृती ही मात्र विसरू नये. तेव्हा बंधूंनो, या साक्षीने आम्ही गवळी म्हणून ग्रामदांच्या आधी आम्ही हा साखरपुडा ग्रामदाविना पार पाडतो. मला अभिमान वाटतोय की माझी मंडळी सर्व सुशिक्षित साक्षात झालेली आहे, भक्तिवान आहेत आणि जेणेकरून ज्यांना मान दिलेले या पृथ्वी तळावरती त्यांना आम्ही मान देतोच. परंतु काही ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या समाजाचे सुद्धा ब्राह्मण, अतिब्राह्मण आहेत, चांगले ब्राह्मण आहेत, सुशिक्षित आहेत, मार्गदर्शन करतात आणि अशा तऱ्हेने सुद्धा आम्ही पार पाडतो. बंधूंनो, आपण या आपल्या समाज
तर नमस्कार मित्रांनो. तर आजचा कार्यक्रम झालेला आहे आणि माझ्या मामाच्या मुलाचा जो होता एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा भाईंदर या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आज माझी फॅमिली म्हणजे आईचं जे माहेर आहे वरंकर फॅमिली, आज माझ्या मामाची मुलं जे असे म्हणजे माझे मोठे मामा मधुकर वरंकर, कदनूवर मामा परचून वरंकर यांच्या मुलाचा एंगेजमेंट झालेला आहे आणि कार्यक्रम मस्त झाला. आणि जे म्हणजे एंगेजमेंट असतो तो म्हणजे गावचा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी झालेला आहे म्हणजे आपल्या भाईंदर या ठिकाणी. आणि आज आम्ही पूर्ण फॅमिली म्हणजे माझी बाटे फॅमिली आणि किंवा माझी मामाची फॅमिली वरंकर आज सर्व एकत्र भेटलो. खूप एन्जॉय केला आम्ही आज. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला धन्यवाद सर्वांना. असं आपण परत नक्कीच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि गुड बाय बाय सर्वांना. टेक केअर. धन्यवाद सर्वांना.